अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी सगळ्यांना आता माहितच असेल की त्या गुरुवारी म्हणजेच 19 मार्च 2026 या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे। म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा सण मोठा उत्साह सर्व ठिकाणी साजरा होत असतो। सोबतच या दिवसापासूनच आपल्या चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत असते। आणि अजून एक गोष्ट म्हणजेच काय तर आपल्याला या दिवसापासूनच आपल्या नवीन हिंदू वर्षाची सुरुवात देखील या दिवशी होत असते। आता खूप जण या दिवशी शुभ गोष्टींची खरेदी करतात, नवीन गोष्टींचा शुभारंभ देखील या दिवसापासून करत असतात। तर या तर गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आता या दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा तर आपल्याला साजरा करायचाच आहे, पण सोबतच आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये आपल्याला एक कलश स्थापित करायचा आहे। तो कलश कशा प्रकारे स्थापित करायचा आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि ते कलश घरात स्थापित केल्यानंतर आपल्या घरामध्ये काय बदलाव घडू शकतात याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, 19 मार्चला गुढीपाडवा तर आहेच, पण सोबतच त्या दिवसापासूनच आपल्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चैत्र नवरात्री देखील सुरुवात होणार आहे। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या वर्षभरामध्ये 4 नवरात्र असतात, 2 गुप्त नवरात्र असतात, एक शारदीय नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र। आता चैत्र नवरात्र सुद्धा खूप जणांच्या घरामध्ये साजरी केली जाते। 9 दिवसामध्ये देवी दुर्गेच्या 9 रूपांचं पूजन केलं जातं, घटस्थापना केली जाते, अखंड दिवा प्रज्वलित केला जातो, विविध प्रकारच्या सेवा, स्तोत्र, मंत्र, नामस्मरण देवीचं कुलदेवीचं केलं जात असतं, देवीची ओटी भरणे, कुळाचार करणे या सर्व गोष्टी या दिवसात केल्या जात असतात। आता चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते येत्या रामनवमी पर्यंत ही नवरात्र चालू असते। त्याच्यामुळे आपल्याला या अतिशय शुभ दिवसावर आता आपल्यामध्ये गुढीपाडवा जो आहे तो आपल्या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे। त्यामुळे या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये एक अशा प्रकारचा मंगल कलश जर स्थापित केला तर अत्यंत उत्तम असणार आहे, शुभ असणार आहे। कारण की या दिवसापासून आपली चैत्र नवरात्र देखील सुरुवात होते आहे। त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये आई भगवतीच्या नावाचा, कुलदेवीच्या नावाचा मंगल कलश स्थापित केला जातो त्या घरामध्ये त्या कुलदेवीचं वास्तव्य त्या दिवसापासून सुरू होऊन जातं, त्या घरामध्ये वास्तव्यास ती येत असते। त्यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच आपल्या देवघरात म्हणा किंवा आपल्या अशा ठिकाणी जिथे आपण देवाचं काही स्थान असेल, फोटो असेल मोठा कुलदेवीचा वगैरे, त्याच्या बाजूला नक्कीच मंगल कलश स्थापित करायचाच आहे आणि तो प्रत्येकाच्या घरामध्ये असावाच। मी खरं सांगते, मंगल कलश घरामध्ये असेल ना तर देवीचं आगमन घरात होतं, सोबत सर्व अशुभ गोष्टींचा नाश होतो आणि सर्व घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा म्हणजे आपल्याला ती जाणवायला सुरुवात होते आणि एक प्रकारे कुलदेवीचा आशीर्वाद सोबत राहतो। सर्व प्रकारे सांसारिक अडचणी आणायला हरकत नाही, सर्व प्रकारच्या सांसारिक अडचणी दूर होतात, हे शाश्वत सत्य आहे। माझ्या सुद्धा देवघरामध्ये मी मंगल कलश स्थापित केलेला आहे, खूप जणांच्या घरात देवघरामध्ये असतोच। त्यामुळे जर तुमच्या देवघरात नसेल तर नक्कीच हा दिवस खूप शुभ आहे, या दिवशी नक्कीच देवघरात मंगल कलश स्थापित करावा। ज्यांनी आधी स्थापित केलेला आहे, ज्यांचा नारळ खराब झाला असेल, ज्यांना आता नवीन नारळ किंवा नवीन श्रीफळ ठेवून कलश स्थापित करायची इच्छा असेल, त्यांनी मी खरं सांगते गुढीपाडव्यासारखा शुभ मुहूर्त नाही या आणि चैत्र नवरात्री सुरुवात सुद्धा या दिवसापासून होते आहे। पण या दिवशी जर तुम्ही मंगल कलश परत घरात स्थापित केला, नवीन नारळ कलश वगैरे हे करून, तरी सुद्धा चालणार आहे। आता मंगल कलश नावातच सगळं बघा आहे, म्हणजे घरामध्ये सगळं मंगलमय वातावरण होण्यासाठी, मंगलमय सगळ्या गोष्टी होण्यासाठी, आई भगवतीचा, कुलदेवीचा आशीर्वाद सदैव सोबत राहण्यासाठी हा मंगल कलश स्थापित केला जात असतो। आता कसं असतं, मंगल कलशाच्या द्वारे आई भगवतीचा, कुलदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद सदैव असतो, पण सोबतच आपल्याला मंगल कलश कसा स्थापित करायचा आहे खूप लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, पण आता मी तुम्हाला आता सुरुवातीला ते सांगते कशा प्रकारे स्थापित करायचं आहे। आता जर तुम्हाला देवघरात स्थापित करायचं असेल तर आपल्याला देवाच्या उजव्या बाजूला मंगल कलश ठेवायचा असतो, आपल्या डाव्या हाताला, आणि देवांच्या उजव्या बाजूला आपल्याला मंगल कलश ठेवायचा असतो। आता मंगल कलश स्थापित करताना त्या दिवशी सकाळी सकाळी देवपूजा वगैरे सगळं काही झाली गुढीपाडव्याच्या दिवशी, त्या दिवशी काय करायचं, एक छोटासा पाट घ्यायचा, त्यावरती तुम्हाला लाल वस्त्र अंथरायचं आहे किंवा पिवळं वस्त्र तुम्ही अंथरा, त्याच्यावर तुम्हाला एक प्लेट घ्या, स्टीलची प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ घ्या किंवा गहू घ्या ते घ्यायचे आहे, त्याच्यावर तुम्हाला आणि हो धूप दीप चालू पाहिजे, अग्नीच्या साक्षीनेच हा मंगल कलश स्थापित करायचा आहे। तर आपल्याला स्टीलच्या ताटामध्ये थोडे तांदूळ किंवा गहू घ्यायचे आहे, त्यावर हळद कुंकू टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर ती जी प्लेट आहे स्टीलची त्या लाल वस्त्रावर तुम्हाला ठेवायची आहे, म्हणजे एकंदरीत पाटावर ठेवायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला आता मंगल कलश ठेवायचा आहे। तो कशा प्रकारे, तांब्या घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुतलेला असावा, तांबा, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळद कुंकू, अक्षदा आणि थोडेसे फुलांच्या पाकळ्या की फुल टाकायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला आंब्याचे 5 पानं किंवा तुम्ही विड्याची 5 पानं जर ठेवली तर अतिशय उत्तम, स्वच्छ धुतलेली त्याला हळद कुंकू लावलेली 5 पानं त्याला ठेवावी। आणि जर ज्यांच्याकडे पद्धत आहे, मंगल कलशाचा जो गळा असतो बघा, अशी वरची काठ असते तांब्याची,
त्याला जर तुमच्याकडे कलावा बांधायची पद्धत असेल तर नक्कीच त्याला 9 बेडे कलाव्याचे बांधायचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणत. आणि ही सर्व काही पंचोपचार पूजा करत असताना किंवा मंगल कलश स्थापित करत असताना आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा आपल्या 3.5 शक्तिपीठांपैकी जी कुठली तुमची कुलदेवी असेल तिचा हा प्रभावी मंत्र आहे. म्हणून सांगते की बा हे मंगल कलश स्थापित करताना किंवा जेव्हा केव्हा तुम्ही मंगल कलश स्वच्छ करताल, धुताल, परत पाणी बदलताल किंवा श्रीफळ पानं बदलताल, फुलं बदलताल, त्यावेळेस ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हे नामस्मरण करत करतच तुम्हाला जप करत करतच तुम्हाला मंगल कलश स्थापित करायचा आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रीफळ ठेवायचं आहे. श्रीफळ ठेवल्यानंतर आता त्या श्रीफळाला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे. श्रीफळ सोललेला नसावा, अख्खा पूर्ण असावा, पाण्याने भरलेला असावा. बघून घ्या तो श्रीफळ, तो त्याच्यावर आपल्याला ठेवायचा आहे. विड्याची पानं वगैरे लावलं किंवा आंब्याची पानं लावल्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवायचा आहे आणि तो झाला आपला मंगल कलश तयार. आता जो तांब्या आहे त्याला आपल्याला 5 हळद कुंकाची बोटं तुम्ही लावू शकता किंवा स्वस्तिक काढू शकता हळद कुंकाने. ते काढल्यानंतर 5ही बाजूंनी आपल्याला किंवा 5 हळद कुंकाचे पट्टे आपल्याला खालून वरती ओढायचे आहेत तांब्याला. म्हणजे मागच्या बाजूने समोर स्वस्तिक काढायचं, 5 टिपके द्यायचे आणि बाजूने आपल्याला 5 आपल्याला उभे असे खालून वरती आपल्याला हळद कुंकाचे पट्टे द्यायचे आहेत. ते दिल्यानंतर आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे त्या मंगल कलशाची आणि तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे आई भगवती तुमची जी कुठली कुलदेवी आहे तिचं नाव घ्यायचं आणि सांगायचं की आजपासून आज चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आहे आणि आज शुभ दिवस पण आहे. आजपासून मी माझ्या देवघरामध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या वास्तूमध्ये मी तुझ्या नावाचा मंगल कलश स्थापित करते आहे. या मंगल कलशाद्वारे तुझं आगमन माझ्या घरामध्ये होऊ दे, तुझं वास्तव्य सदैव या मंगल कलशाद्वारे माझ्या घरामध्ये असू दे. तुझी ऊर्जा आम्हाला प्रदान कर, तुझी ऊर्जा आम्हाला मिळू देत. आमच्या घरामध्ये सदैव शुभ गोष्टी, सकारात्मक ऊर्जा म्हणजे सकारात्मक ऊर्जाच आम्हाला ती भेटू दे. अशा प्रकारे तुम्हाला ते प्रार्थना करायची आहे आणि सर्व वाईट गोष्टींचा, सर्व अशुभ गोष्टींचा नाश होऊ दे अशा प्रकारे तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे. आणि तो मंगल कलश जो आहे तो आपल्याला तांदळावरती तिथे ठेवायचा आहे. म्हणजे आधीच तांदळावर ठेवायचा आणि तो पाटावर ठेवून देवघराच्या देवांच्या उजव्या बाजूला तिथे ठेवायचा आहे. देवघरात जागा असेल तर देवघरात ठेवा किंवा देवघराच्या बाजूला उजव्या बाजूला जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता या प्रकारे मंगल कलश स्थापित करायचा आहे ते तुम्हाला कळालं असेल. हे केल्यानंतर आता समजा तुम्ही येत्या गुरुवारी गुढीपाडव्याला हा मंगल कलश स्थापित केला आहे. आता उन्हाळा दिवस आहे, लवकर पाणी त्यातलं शोषलं जातं, सोबतच पानं सुद्धा लवकर वाळतात. त्याच्यामुळे त्याच्यानंतर येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही त्यातली पानं बदलू शकतात, तुम्ही त्यातलं पाणी बदलू शकतात. जर तुम्हाला रोज शक्य असेल तर तुम्ही रोज तर पाणी बदलू शकता, चालेल, काही हरकत नाही. पण काही जणांना रोज वेळ नसतो, त्यामुळे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अष्टमी, कालाष्टमी, दुर्गाष्टमी अशी तिथी असेल, विशिष्ट तिथी असेल, त्या दिवशी नक्कीच कलश पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यातलं जे पाणी बदलतो त्यावेळेस ते जुनं पाणी जे आहे ते आपल्या झाडांना टाकायचं, तुळशीचं झाड सोडून. आणि मग परत त्याच पद्धतीने आपल्याला तो तांब्या स्वच्छ करायचा आणि त्याच पद्धतीने आपल्याला जे आता सांगितली तीच प्रक्रिया आपल्याला ठेवायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला तो मंगल कलश परत स्थापित करायचा आहे. आणि अजून एक गोष्ट, प्रत्येक वेळेस विड्याचं पान आणि आंब्याची पानं भेटतीलच असं नाही. जर तुम्हाला जर नाही भेटली तर फक्त तुम्ही तांब्या, पाणी, त्यातलं सर्व साहित्य टाकून फक्त श्रीफळ जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. असं नाही की विड्याचीच पानं पाहिजे, पण फक्त ज्या दिवशी सणवार असेल त्या दिवशी तुम्ही विड्याची पानं, आंब्याची पानं नक्कीच त्याच्यामध्ये ठेवा, ते शुभ असतं म्हणून सांगते आहे. तर अशा प्रकारचं मंगल कलश ठेवायचा आहे. आता मंगल कलश फक्त स्थापित केला तर झालं का आपलं काम? तर नाही. चैत्र नवरात्रीला या दिवसातून सुरुवात होते आहे, म्हणजे आई भगवतीच्या कुलदेवीच्या सेवेला सुरुवात होते आहे. आणि आपण असं माहितीये की आपल्या सर्व सांसारिक अडचणी सोडवण्याचं काम आपली कुलदेवी, कुलदैवत करत असतात. आपले कुळाचे आई वडील आहेत ते, त्यामुळे आपल्या सांसारिक सर्व काही विवाह, नोकरी, संतान प्राप्ती असेल किंवा इतर ज्या काही सांसारिक अडचणी असेल, संसाराची भरभराट, डोक्याचं वाढलेलं कर्ज असेल, आजारपण असेल, जे काही असेल त्या सगळ्या गोष्टींसाठी आपली कुलदेवी, कुलदेवतांचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला त्या मंगल कलशासमोर किंवा आपल्या आई भगवती टाकासमोर, मूर्तीसमोर, भले ठीक आहे तुमच्याकडे घट बसत नाही, काही नाही, पण मंगल कलश नक्कीच स्थापित करा. भले तुमच्या घरामध्ये गुढी उभारली जात नसेल, प्रथा नसेल, तर नक्कीच मी मंगल कलश त्या दिवशी नक्कीच स्थापित करावा. आता ज्यांच्या घरामध्ये गुढी उभारली जात नाही त्यांनी मंगल कलश नक्कीच स्थापित करावा. आणि सोबत अजून एक सांगेल, ज्यांना 12 महिने मंगल कलश घरात ठेवायचा नसेल तर तसं ठेवलं तर उत्तमच, खूप चांगलं असतं. 12 महिने देवघरामध्ये कलश स्थापित करणे खूप चांगलं असतं. पण
जर त्यांना शक्य नसेल किंवा त्यांना ठेवायचं नसेल तेवढे दिवस, त्यांनी रामनवमीपर्यंत, चैत्र नवरात्री संपेपर्यंत तरी हा मंगल कलश देवघरात नक्कीच ठेवावा. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते पाणी वगैरे विसर्जन करून, श्रीफळ पाण्यामध्ये विसर्जन करून, तुम्ही सर्व साहित्य विसर्जन करून तुम्ही ते मंगल कलश काढून घेऊ शकता रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी वगैरे, किंवा दुसऱ्या दिवशी रामनवमीच्या उचलला तरी चालेल. पण ज्यांना 365 दिवस देवघरात स्थापित करायचं आहे त्यांनी सांगितलेली पद्धतच अवलंबायची आहे. आता आपल्याला फक्त मंगल कलश स्थापित करून जमणार आहे का? तर नाही, त्यापुढे प्रभावी सेवा, स्तोत्र, मंत्र सुद्धा पठण झाले पाहिजेत. आता ठीक आहे, चैत्र नवरात्र रामनवमीपर्यंत आहे, त्यामुळे या 9 दिवसामध्ये आपल्याकडून श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ झालेच पाहिजे. यथाशक्ती 9 दिवसात 9 पाठ करा, 9 दिवसात 14 पाठ करा, अतिशय उत्तम, यथाशक्ती करा. पण एक तरी पाठ या 9 दिवसामध्ये झालाच पाहिजे. मी खरं सांगते, तरच ती ऊर्जा त्या मंगल कलशामध्ये, आपल्या देवघराच्या टाकामध्ये, मूर्तीमध्ये, फोटोमध्ये ती उतरत असते आणि तिचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आणि आपणास माहिती आहे की ज्यावेळेस चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र असते, त्यावेळेस या विशिष्ट काळामध्ये आपल्या कुलदेवतांचं जे काही ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते, ती शक्ती मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते. त्यामुळे लवकरात लवकर ती सेवा फळाला येत असते. म्हणून नक्कीच आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करायचे आहेत. हे केल्यानंतर तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे याची रोज 1 माळ किंवा जास्तीत जास्त माळ तुम्हाला घरात देवघरासमोर बसून करायचीच आहे. जप माळेवरतीच मंत्र जपायचा आहे हा. आणि इतर वेळेस तुम्ही जर चालता बोलता जरी पठण केला तरी सुद्धा चालेल. पण नक्कीच मी सांगेल, आपला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे रोज 1 माळ झालीच पाहिजे. घरातल्या कुलस्त्रीने आवर्जून ह्या सेवा कराव्या. सगळ्यांनीच करू शकता तसं बघायला गेलं तर, पण घरातल्या कुलस्त्रीने जर केलं तर अतिशय उत्तम. हे करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रम याचं रोजच्या रोज जास्तीत पठण करा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला संपूर्ण पाठ केल्याचं पूर्ण पुण्य प्राप्त होतं श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं. त्यामुळे ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी श्री सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करावं 11 वेळेस, ऍट अ टाइम बसून 11 वेळेस पठण करावं. दिवसभरामध्ये कधीही करू शकता, चालेल, काही हरकत नाही. तर ह्या सेवा नक्कीच करायच्या आहे. किंवा तुम्हाला अजून आई भगवतीच्या, कुलदेवीच्या ज्या काही सेवा, स्तोत्र, मंत्र माहिती असेल त्याचं पठण तुम्हाला 9 दिवसात नक्कीच करायचं आहे. आणि असं नाही की चैत्र नवरात्र संपले की झालं, असं नाही. त्याच्यानंतर प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, दुर्गाष्टमी, अष्टमी असेल त्या दिवशी नक्कीच आपल्या आई भगवतीची सेवा करावी. त्या टाकावर, मूर्तीवर, फोटोवर अभिषेक करावा, मंगल कलशाची स्थापना परत करावी, सर्व साहित्य बदलून, आणि सदैव आपलं मंगल कलश जे आहे ते सदैव ताजतवानं टवटवीत असावं असं याची काळजी घ्यावी आवर्जून. आणि कसं होईल, मंगल कलश तुम्ही पहिल्यांदा जर घरात स्थापित केला तर कधी कधी काय होतं, थोड्या दिवसामध्येच तो नारळ तडकला किंवा तो खराब झाला, समजायचं की आपल्या घरात जी काही अशुभ शक्ती होती, वास्तुदोष होता, जी काही वाईट शक्ती असेल ती सर्व त्या नारळाने शोषलेली असते. त्यामुळे तो नारळ खराब झालेला असतो लवकरात लवकर. आणि त्यानंतर तो नारळ विसर्जित करून द्यायचा. आणि त्याच्यानंतर जे मंगळवार, पौर्णिमा, दुर्गाष्टमी, शुक्रवार ज्यावेळेस येईल त्यावेळेस नवीन कलश, मंगल कलश परत स्थापित तुम्ही करू शकता, चालेल, काही हरकत नाही. पण हे होतच बरं का, मी खरं सांगतो, मला जर घरावर काही संकट येणार असेल तर नक्कीच आधी ते मंगल कलश स्वतःवर घेत असतं. हे खूप लोकांना आलेले अनुभव आहेत, मला सुद्धा आलेला अनुभव आहे, म्हणून तुम्हाला सांगते आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही याची काळजी घ्या. वेळोवेळी तो मंगल कलश चेक करत राहा, नाहीतर एकदा स्थापित केला आणि त्याला बघायचंच नाही असं करू नका. तांब्या सुद्धा तो काळा पडता कामा नये, त्याला सुद्धा वेळोवेळी स्वच्छ करावं. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की येत्या चैत्र नवरात्रीपासून ते आपल्याला म्हणजे मंगल कलशाच्या पद्धतीने स्थापित करायचं आहे. अत्यंत प्रभावी आहे, मी खरं सांगते. तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सर्व मंगलमय गोष्टी घडायला वाटत असेल, कुलदेवीचा आशीर्वाद 365 दिवस रोज सोबत राहा वाटत असेल, तर खरं सांगते, मंगल कलश नक्की स्थापित करा. वर्षातून एकदा, 2 वर्षातून एकदा आई भगवतीच्या, कुलदेवतांच्या मूळ सणावर तिचा मान सन्मान, कुळाचार करायला विसरायचं नाही आहे. रोज पंचमाहिती घरात झालंच पाहिजे आणि नित्य सेवा सुद्धा करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ दिलेली आहे. जरी सुद्धा काही राहिली असेल किंवा काही प्रश्न, शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच त्याचं उत्तर देईन. आता व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.